येतो आणि इकडच्या कानातून निघून जातं. प्लीज सगळ्यांनी हँड डाऊन केलं तर चालेल. आपण इन्व्हाइट करतोय आजचे सुपर डुपर कोच, जे की आपलं जबरदस्त प्राईम टाइम घेणार आहेत. आणि त्या आहेत पाटोद्यावरून, प्रोफेशनल, म्हणजे त्यांचं भांडवलच ज्ञान आहे, आणि त्या आज आपल्या समोर प्रेझेंट करणार आहेत. यस, सुरेखा खेडकर मॅडम. येस मॅडम, खेडकर मॅडम. सुरेखा मॅडम, तुमचा येस सर. व्हिडिओ 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 ऑन करा. ऑन असणारा हँडल्स करा. व्हिडिओ ऑन करा प्लीज. सर एक मिनिट. व्हिडिओ ऑन ज्या हँडल आहे त्याला हँडल्स करा. येस येस, ओके. ओके मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. येस, गुड ओके. मॉर्निंग गुड. सर. मॅडम 2 डिव्हाइस आहेत, एक त्यापैकी एक माझा डिव्हाइस. दुसरा डिव्हाइस ओपन आहे. सर थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून 2 डिव्हाइस जॉईन केले होते. एक एक डिव्हाइस. ओके, थँक्यू सर. तुम्ही खूप वॉर्म असं माझं या ठिकाणी वेलकम केलेलं आहे. मॅडम मी माझा आवाज सुरेखा मॅडम मॅडम, एक डिव्हाइस टच करा अनम्यूट डिव्हाइस करा, वरती, अनम्यूट आणि करा. डिस्कनेक्ट करा एक डिव्हाइस. ज्याच्यावर ओके बोलायचं सर. नाही तो डिस्कनेक्ट. डबल स्क्रीनवर आवाज टच येतो. स्क्रीनवर टच केल्यानंतर वरती साऊंडचं चिन्ह आहे, ओके त्याच्यावर टच सर. करा. येस, लाऊड अँड क्लिअर मॅडम. येस, परफेक्ट. येस, थँक्यू सर. थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे डबल डिव्हाइस जॉईन केलेला होता. यामध्ये सुद्धा अजून आला तर मला हेल्प करा प्लीज. येस. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा सुप्रभात, नमस्कार. अतिशय सुंदर असं सुपर डुपर वर्कआउट या ठिकाणी गणबोटे मॅडम यांनी घेतलेला आहे. आणि या वर्कआउटच्या नंतर आपला जो 80% रोल आहे तो आता सुरू होणार आहे. सगळ्यांनी आपलं आपलं फ्युल तयार करून घेतलेलं असेल. मी पण माझं फ्युल तयार करून घेतलेलं आहे, आणि माझा आजचा फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी. सर्वांनी आपले आपले फ्लेवर एनर्जेटिकपणे सांगायचे आहेत आणि मेसेज मध्ये पण टाकायचे आहेत. येस. गुड येस, मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. टू फ्लेवर. फ्लेवर मॅडम. Good morning, ma'am. Full flavor. अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा. येस सर. येस, ओके. तर आजचा विषय कोणता आहे माहिती आहे का आपल्या सगळ्यांना? हा मी सांगितल्याशिवाय तरी कसा माहिती होणार आहे, हो की नाही? आजचा विषय असा आहे की ज्याच्याशिवाय तुम्ही, मी, आपण सर्वजण श्वासच घेऊ शकत नाही. मग श्वास म्हणलं की अनेकांना नाक आठवेल, हृदय आठवेल, हवा आठवेल, हो की नाही? पण असा एक अवयव आहे की ज्या अवयवाच्या मदतीनं, ज्याच्या प्रेरणेनंच आणि ज्याच्यामुळेच त्यानं जर परवानगी दिली तरच तुम्ही श्वास घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला श्वास घेता येणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की कोणताही सजीव प्राणी जो आहे ना, कोणताही म्हणल्यापेक्षा मानव हा सजीव प्राणी आहे ना, तो पाण्याशिवाय 3 दिवस जगू शकतो. जर त्यांनी अन्न घेतलं नाही तर अन्नाशिवाय तो 21 दिवस जगू शकतो, पण श्वासाशिवाय तो 1 मिनिटही जगू शकत नाही. 1 मिनिट जर त्यानं श्वास घ्यायचं थांबवलं तर त्याचा जीव गुदमरतो आणि लगेच त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. गांडूळ नावाचा एक प्राणी आहे आपल्याकडे. या गांडुळाला फुफ्फुसच नसतं. का बरं? माहिती आहे का तुम्हाला गांडूळ कसा श्वास घेतो? तर गांडूळ आपल्या त्वचेनं श्वास घेत असतो. आणि साप हा एक प्राणी असा आहे की याचं काम फक्त एकाच फुफ्फुसावर चालत असतं. आणि जगामध्ये एक प्राणी असा आहे की त्याचं फुफ्फुस सर्वात मोठं असतं. मग कोण असेल बरं? आपल्या समोर मोठा प्राणी म्हणलं की हत्ती उभा राहतो, हो की नाही? जसं शाळेमध्ये आपण मुलांना प्रश्न विचारतो आणि ते लगेच सांगतात, मॅडम सगळ्यात मोठा प्राणी हत्ती आहे. आणि मग हत्तीचं फुफ्फुस मोठं असू शकतं, परंतु नाही. ब्ल्यू व्हेल जो आहे ना, समुद्रामधला मासा, सर्वात मोठा मासा, तर याचं सर्व प्राण्यापेक्षा मोठं फुफ्फुस आहे.
तर आज आपण फुफ्फुस बिघडण्याची कारणं काय असतात किंवा फुफ्फुस खराब होण्याची कारणं काय असतात, आणि मग हे फुफ्फुस खराब झाल्यानंतर जी लक्षणं आपल्याला दिसतात ती लक्षणं कोणती असतात, आणि फुफ्फुस खराब होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत. तर पहा, श्वसन हा आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग आहे. फुफ्फुसाचं कार्य काय आहे? आपण जी हवा आत घेतो किंवा जो ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो, जी हवा आत घेतो, या हवेमधला ऑक्सिजन काढून घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं हे फुफ्फुसाचं मुख्य काम असतं. प्रत्येक वेळा आपण जर झोपलेलो जरी असलं ना, तरी आपल्याला आपली चेस्ट सतत फुगल्यासारखी वाटत असते. म्हणजे प्रत्येक घेतलेल्या श्वासाबरोबर जसं फुग्यामध्ये आपण हवा भरतो ना, त्याबरोबर फुग्याचा आकार प्रसरण पावतो. त्याप्रमाणे आपल्या फुफ्फुसामध्ये जेव्हा आत हवा जात असते ना, तेव्हा आपलं फुफ्फुस प्रसरण पावत असतं, आणि जेव्हा बाहेर हवा सोडली जाते किंवा कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, त्यावेळेस ते आकुंचन पावत असतं. फुफ्फुस आपल्याला श्वास घेण्याची परवानगी देतात. आपण नेहमी म्हणतो की प्रेरणा काय असतं? एखादं काम तुम्हाला करण्यासाठी प्रवृत्त करणं म्हणजे प्रेरणा. परंतु या ठिकाणी जेव्हा आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस आपल्याला श्वास घेण्याची परवानगी देतं ना, त्या प्रक्रियेला प्रेरणा असं म्हणलं जातं, आणि हे आपण 5वी-6वी मध्ये शाळेत असताना शिकलो आहोत. पण प्रेरणा ही आपल्या फुफ्फुसालाही असते, ही गोष्ट आपण कम्प्लिटली विसरून गेलेलो असतो. पहा, श्वास घेताना फुफ्फुसे प्रसरण पावतात, आणि फुफ्फुसे कुठे असतात माहिती सगळ्यांना? काय म्हणे मॅडम, तुम्ही शाळेमध्ये शिकवल्यासारखं विचारताय. हृदयाच्या बाजूला असतात. हृदय आणि फुफ्फुस हे श्वासासाठी एकमेकावरती अवलंबून असणारे दोन्ही अवयव आहेत. आणि श्वसन क्रिया पार पाडण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ना, ते आपलं फुफ्फुस करत असतं. मग हे फुफ्फुस काय आहे? त्याला हिंदीमध्ये फेफडे असं सुद्धा म्हणलं जातं. बऱ्याच वेळा फेफडे खराब हो गए, फेफडे मेरे काम नहीं कर रहे, कमजोर हो रहे, अशा प्रकारचं आपण अनेक जणांच्या तोंडून ऐकत असतो. मग फुफ्फुस कमकुवत होतात किंवा खराब होतात म्हणजे काय होत असेल? काय होत असेल बरं? गेस करू शकतो का आपण? हो, करू शकतो. कारण जनरली काय होतं की फुफ्फुस खराब होणं म्हणजे तुम्हाला श्वसनाला त्रास होणं. ज्यावेळेस आपल्याला काहीतरी श्वासासाठी त्रास व्हायला लागतो ना, त्यावेळेस आपण विचार करायचा की आपल्या फुफ्फुसाच्या बाबतीमध्ये काहीतरी कमी जास्त होते किंवा आपले फुफ्फुस आजारी आहेत. पहा, शरीरातला प्रत्येक अवयव हा खराब होत असताना तुम्हाला एक प्रकारचा क्ल्यू देत असतं किंवा काहीतरी लक्षणं देत असतं. परंतु आपण आपल्या बिझी शेड्यूल मध्ये एवढे बिझी असतो की या बिझी शेड्यूल मध्ये आपण आपल्या फुफ्फुसाकडेच काय, शरीरातल्या कोणत्याही अवयवाकडे लक्ष देत नाहीत. आता बऱ्याचदा आपण प्राईम टाइम घेतला, पण माझ्या डोळ्यांना चष्मा नव्हता, आज माझ्याकडे चष्मा आला. बऱ्याच जणांच्या डोक्यात असा विचार येऊ शकतो की अरे, वेगळा लुक आणण्याचा प्रयत्न केला का? पण तसं नाही. दिसत नव्हतं जवळच तरी डोळे फाडून फाडून पाहण्याची सवय असते आपल्याला, की जोपर्यंत धकवता येईल तोपर्यंत आपण धकवतो, आणि अशा गोष्टींकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण एक वेळ अशी येते की तुमचा नंबर वाढला ना, की तुम्हाला चष्मा लावल्याशिवाय पर्याय नसतो. ही तर छोटी गोष्ट आहे की सहज लक्षात येतात डोळ्यामध्ये होणारे बदल. परंतु आपल्या शरीरामध्ये असे काही अवयव आहेत की त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म, अतिशय बारीक बारीक असे बदल होत असतात, आणि हे बदल आपण दुर्लक्षित करत असतो. आणि ज्यावेळेस ही स्टेप खूप हाय होते किंवा फार शेवटच्या स्टेजकडे चालू असते ना, त्यावेळेस मग आपण झोपेतून जागे झाल्यासारखे खडबडून जागे होतो आणि मग डॉक्टरकडे जातो. पण त्यावेळेस काय होतं की कोणतीही गोष्ट खराब झाली असेल तर ती दुरुस्त होण्यासाठी निश्चितच बराचसा कालावधी आपल्याला त्यासाठी द्यावा लागतो. मग त्याच्यासाठी मानसिक, सामाजिक, आर्थिक हे सगळंच कॉन्ट्रीब्युशन आपल्याला द्यावं लागत असतं. मग आज हे फुफ्फुस खराब झालेलं आहे किंवा फुफ्फुस आपले कमकुवत झालेले आहेत, हे आपण कसं ओळखायचं हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यावेळेस फुफ्फुस खराब झालेले असतात तेव्हा तुमच्या शरीराला जेवढी ऑक्सिजनची गरज असते ना, तेवढं ऑक्सिजन तुम्हाला मिळत नाही. आपण दिवसभरामध्ये किती श्वास घेतो कधी मोजलंय का? कधीच नाही, आणि कुणीच नाही. कारण
आपल्याला फ्रीमध्ये मिळणाऱ्या गोष्टींची व्हॅल्यू वाटत नाही. आताच आपण पाहिलं, आपल्या मेंटॉरने सांगितलं की तुम्ही या कॉलला जॉईन आहात. आता जेवढे काही डिव्हाइस या ठिकाणी आहेत ना, या सगळ्या डिव्हाइसला माहिती आहे की इथं आल्यानंतर मला एक्सपिरियन्स येतोय, मला छान वाटतंय, माझं वजन कमी होतंय, माझी अमुक व्याधी कमी झाली, तमुक व्याधी कमी झाली, अनेक आपल्याला या ठिकाणी अनुभव आलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपण या कॉलला जॉईन आहोत. हे तितकंच सत्य आहे की नाही? विचारा बरं एकदा आपल्या आपल्या मनाला. हो, निश्चित आहे. परंतु हे सांगण्यासाठी आपण कधी समोर येत नाहीत, आणि निश्चित आपण समोर आलं पाहिजे, अनुभव एकमेकांना देत गेलं पाहिजे, कारण या ठिकाणी अनेक नवीन लोक असतात. तुम्हाला काय अनुभव आलेला आहे ना, हा त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. तर पहा, जे काही फुफ्फुसाचं आरोग्य आहे, मी माझ्या विषयाकडे येते. मी सरांच्या विषयाकडे गेले होते. आपल्या छातीमध्ये तीव्र वेदना व्हायला लागतात ऑक्सिजन आपण घेत असताना, ज्यावेळेस आपलं फुफ्फुस कमकुवत किंवा कमजोर असतं. पहा, पूर्ण दिवसभरामध्ये जवळजवळ आपण 23,000 वेळा श्वास घेत असतो. आपला प्रत्येक श्वास जर आपण काउंट केला ना, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, पण जवळजवळ त्याची सरासरी जी आहे ना, तर 23,000 वेळा आपण दिवसभरामध्ये श्वास घेत असतो. आणि मग हा श्वास घेत असताना अनेकदा आपल्याला धाप लागते, दम लागतो. दम लागतो म्हणलं की आपल्याला लक्षात येतं की आपल्याला दम्याच्या आजाराकडे आपली वाटचाल आहे. आपल्याला श्वास घेताना दम लागतोय म्हणजेच काय, की आपल्या श्वसन प्रक्रियेमध्ये काहीतरी अडथळा निर्माण होतोय. आणि हा अडथळा निर्माण झाल्याच्या नंतर आपण गप्प न बसता तत्परतेनं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बरेचसे दम्याचे पेशंट्स असतात की त्यांना पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आभाळ वगैरे येतं ना, त्यावेळी श्वास घ्यायला खूप त्रास होत असतो, आणि हे कारण त्यांच्या फुफ्फुसाशी संबंधित असतं. पहा, तसेच ऑक्सिजन फिल्टर करणारं फिल्टर आहे आपलं फुफ्फुस. म्हणजे काय, ऑक्सिजन फिल्टर करणारं फिल्टर आहे की जसं आपण पाण्याचं फिल्टर बसवतो, वेस्टेज वॉटर जे आहे ना ते बाहेर काढलं जातं, आणि चांगलं टीडीएस असणारं जे काही पाणी आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. त्याप्रमाणे आपलं फुफ्फुस काम करत असतं की चांगले हवेमधला जो काही ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजन मधलं जे काही चांगलं फिल्टर केलेलं ऑक्सिजन आहे ना, तो आपल्या शरीराला पुरवत असतो फुफ्फुस, आणि जे काही वेस्टेज आहे कार्बन डायऑक्साईड तो बाहेर सोडत असतो. आणि पहा, हे जे फुफ्फुस खराब होतं ना, त्यावेळी खराब झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा जो आजार आहे ना, तो असतो निमोनिया. ऐकलाय? हो, सगळ्यांना माहिती निमोनिया म्हणजे काय, की ज्या ठिकाणी फुफ्फुसाच्या जवळपास कफ साठणं किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणं, आणि त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणं, ही गोष्ट खूप डेंजर असते. आणि निमोनिया हा आजार असा आहे की तो 2 ते 3 आठवड्यामध्ये, म्हणजे 14 ते 21 दिवसामध्ये हा साधारणपणे बरा होतो. परंतु बरेचदा काय होतं, निमोनियामध्ये अनेक लोक दगावतातही. आणि मी हे उदाहरण खूप जवळून पाहिलेलं आहे, की मी प्रत्येक वेळी या ठिकाणी बोलताना सांगत असते की आम्ही मेकिंग वर्ल्ड हेल्दी अँड हॅपियर करण्याचा जो काही विडा उचललेला आहे ना, तो यासाठीच. कारण माझे भाऊ जे ब्लड कॅन्सरने एक्सपायर झाले गेल्या 3 महिन्यापूर्वी, तर त्यांनाही शेवटी निमोनिया झाला होता, आणि या निमोनियामुळे त्यांना श्वास घेणं अशक्य झालं होतं. त्यांचा तडफडा जो आहे ना, श्वासाशिवाय माणूस कसा तडफडतो हे जेव्हा माणूस प्रत्यक्ष बघतं ना, त्यावेळी माणसाच्या लक्षात येतं. पण अशा प्रकारचा अनुभव कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं मला नेहमी वाटत असतं, आणि म्हणूनच आज हा जो विषय आहे ना, तो आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. निमोनिया हा आजार असा आहे की तो डायरेक्टली तुमच्या श्वसन प्रक्रियेवर आणि तुमच्या फुफ्फुसावर अटॅक करत असतो, आणि त्यामुळे तुमची श्वसन प्रक्रिया मंदावते, आणि हळूहळू शेवटच्या श्वासाकडे वाटचाल सुरू होत असते. म्हणून जर श्वसनाविषयी कोणताही त्रास तुम्हाला होत असेल, श्वास घेताना वेदना होत असतील, श्वास सोडताना वेदना होत असतील, तरीही याकडे आपण बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तसंच अजून एक लक्षण असतं फुफ्फुस खराब होण्याचं, ते म्हणजे खोकल्याबरोबर रक्त येतं. बऱ्याचशा लोकांना खोकला खूप दिवसाचा झालेला असतो, आणि आपण काय म्हणतो, नाही त्यांचं चाललेलं असतं, किंवा सुरुवातीला आपण लक्ष देत नाहीत. काही आयुर्वेदिक घरच्या घरी करून पाहतो आपण औषध उपचार, फार तर डॉक्टरकडे जाऊन येतो, आणि त्यामध्येही नाही राहिला तर त्या खोकल्यामधून बरेचदा रक्त येण्याचंही प्रमाण असतं. मग रक्त येणं हे सुद्धा फुफ्फुस खराब होण्याचं एक लक्षण असतं.
दम चालताना सुद्धा पहा, बऱ्याच जणांना चालताना दम लागल्यासारखं होतं, पुरेशी हवा आत घेता येत नाही, ते छाती जड झाल्यासारखं होतं. आणि व्यायाम करताना सुद्धा बऱ्याच लोकांच्या लक्षात येत असेल की आपण कोचची अॅक्युरसी मॅच करू शकत नाहीयेत, त्यावेळेस सुद्धा आपल्या फुफ्फुसाची कमजोरता जी आहे ना ती आपल्या लक्षात येऊन जात असते. मग पहा, हे सगळं होण्याचं कारण जे आहे, तर कारण आपण पाहिलेली आहेत, लक्षणं पाहिलेली आहेत. मग आता यावरती उपाय काय आहे, की या फुफ्फुसांची काळजी आपण घ्यायची कशी? तर पहा, फुफ्फुसाची काळजी घेत असताना सगळ्यात प्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छिते की आपण धूम्रपान न करणं हे सगळ्यात बेस्ट असतं, किंवा फुफ्फुसाची काळजी घेणं साठी खूप महत्वाचं असतं. परंतु आपल्याला माहितीये का, हा जो फ्यूल आहे ना, हा फ्यूल कोणताही दोष विरहित आहे, हा आपल्या शरीरासाठी खूप सुदृढ आहे, असं ओरडून 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 दररोज या ठिकाणी सांगितलं जातं, परंतु ते पटकन आपल्या डोक्यामध्ये घुसत नाही. आणि धूम्रपान करत असताना सिगारेट, तंबाखू यावरती काय लिहिलेलं असतं माहितीये? वाचलंय का कुणी? टाका बरं मला चॅट बॉक्स मध्ये. येस, काय काय असतं लिहिलेलं सांगा बरं? धूम्रपानाच्या याच्यावरती बॉटल असतील, पुड्या असतील किंवा काही असेल, या सगळ्यावरती लिहिलेलं असतं इट्स डेंजरस टू हेल्थ. टाकलंय का कुणी? ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, थोडासा वेळ लागत असेल कदाचित तुम्हाला टाईप करण्यासाठी, पण काही हरकत नाही. म्हणजे पहा, स्मोकिंग इज इंजुरस टू हेल्थ, सुरेखा गरकळ मॅडमनी टाकलेलं आहे आणि खरोखर आहे. धूम्रपान शरीराला अपायकारक आहे. येस, थँक्यू कवडे सर. पहा, म्हणजे तुम्ही ऐकताय मला, हेही मला छान वाटतंय, तुम्ही मला प्रतिसाद देताय, थँक्यू. धूम्रपानाच्या प्रत्येक वस्तूवर लिहिलेलं असतं की हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे, परंतु या हानिकारक असणाऱ्या गोष्टी आहेत ना, तरी आम्ही निग्लेक्ट करतो. आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे, धूम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. पण सिगारेट ओढणारे जे लोक आहेत, टीव्हीवरती सिगारेटची काही ऍड येतात, त्यावेळेस सुद्धा खाली नोट दिलेली असते की इट्स डेंजरस टू हेल्थ म्हणून. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि बऱ्याचशा पुरुष बांधवांना सिगारेट ओढण्याची खूप सवय असते पहा. परंतु ह्या सवयी आपल्या फुफ्फुसाला कमकुवत करत असतात, कमजोर करत असतात. या गोष्टीकडे आपण प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. तसेच पहा, चुकी आहार, चुकीची जीवनशैली, आपल्या फुफ्फुसाला कधी व्यायामच माहित नसतो. कारण सायकल कुणी चालवलीये का हो? सानप सरांनी घेतली होती एक 26-27 हजाराची जी काही गिअरची सायकल आहे ती घेतली होती व्यायामासाठी, असं ते नेहमी बोलताना सांगतात. परंतु सायकल चालवणं हे आपल्याकडे एक कमीपणाचं लक्षण समजलं जातं की येस, तोरणे सरांनी सांगितलेलं आहे. आणि सानप सरांकडून सर आम्ही नेहमी ऐकतो की मी आयुष्यामध्ये पहिली सायकल जर चालवली असेल ना, तर मी सरांची चालवलेली आहे, म्हणून त्यांच्या मित्राची चालवलेली आहे. म्हणजे सायकल चालवणं हे सुद्धा फुफ्फुसासाठी खूप महत्वाचं आहे. सायकल तुमच्या फुफ्फुसाला एक चांगल्या प्रकारचा व्यायाम देत असते. परंतु आजकाल आपल्याला 4 व्हीलर आणि पेट्रोलवर चालणारी 2 व्हीलर ह्या खूप प्रिय असतात. सायकलमुळे आमच्या पाटोद्यामध्ये जे काही पाटोद्याचे बांधव या ठिकाणी काही आहेत आपल्याला कॉलवरती, त्यांना माहिती आहे की पेंटर चाचा नावाचे एक इसम आहेत. आज त्यांचं वय 95 वर्ष आहे. पण वयाच्या 95 वर्षा जेव्हापासून त्यांना कळतंय तेव्हापासून तर 95 वर्षाच्या वयापर्यंत ते आजही सायकलवर फिरतात. पण त्यांचं आरोग्य इतकं छान आहे ना की त्यांच्याकडे पाहून आपल्याला तरुणांनाही लाज वाटेल असं वाटतं. म्हणजे फुफ्फुसासाठी आपण काय केलं पाहिजे की योग्य व्यायाम, योग्य आहार या गोष्टी आपल्या फुफ्फुसासाठी महत्वाच्या आहेत. तसेच नियमितपणे आपण आपल्या फुफ्फुसांची तपासणी सुद्धा करून घेतली पाहिजे. लसीकरणासाठी अद्यावत राहा. कोविड सारख्या कालावधीमध्ये आपण जीवाच्या भीतीनं किंवा पगार बंद होतील म्हणून बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी लस घेतल्या होत्या, परंतु काही लस ज्या आहेत ना त्या निश्चितच आपल्या आरोग्यासाठी महत्वाच्या असतात, आपल्या फुफ्फुसासाठी महत्वाच्या असतात आणि त्या आपण घेतल्या पाहिजेत. तसेच प्रदूषणामध्ये जाण्याचं आपण टाळलं पाहिजे, कारण प्रदूषण जे आहे ना, प्रदूषणामध्ये राहणारी जी लोक आहेत ना त्यांचे फुफ्फुस खूप लवकर खराब होतात. कारण आपण जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जर गेलात ना काही तासांसाठी, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाते की आपल्या नाकामध्ये ना गर्दीमध्ये किंवा खूप वाहनाचा धूर असेल किंवा कारखान्याचा धूर असेल, या ठिकाणी जर तुम्ही जाऊन आलात तर नाकामध्ये काळ्या प्रकारचा
पदार्थ तयार होतो. आता सगळ्यांना माहिती त्याला काय म्हणतात ते मी सांगणार नाहीये, परंतु तुमच्या असं लक्षात येऊन जाईल की डेली रुटीन किंवा स्वच्छ हवेच्या ठिकाणी असण्यापेक्षा ज्यावेळेस प्रदूषणाच्या वातावरणामध्ये आपण जातो तेव्हा त्या नाकातल्या वेस्टेज मटेरियलचा रंग जो आहे तो बदलला जातो. म्हणजे काळ्या प्रकारचा थर आपल्या नाकामध्ये तयार होत असतो. तो तर आपण बाहेर काढू शकतो, पण येस सार म्हणतात, सुरेखा मॅडमने टाकलेला आहे. तर पण तो जर थर आपल्या फुफ्फुसावर साठत असेल तर आपण काय करायचं? त्यामुळे प्रदूषणापासून आपल्याला जितकं दूर राहता येईल तितकं दूर आपण राहिलं पाहिजे. सकाळची स्वच्छ हवा, निरोगी हवा आपण घेतली पाहिजे. आणि सकाळी सकाळी लवकर उठल्याशिवाय तर ती मिळणार नाही, कारण सगळं जग जागं झालं आणि त्याच्यासोबत तुम्ही जागे झाला तर तुम्हाला स्वच्छ हवा मिळणार आहे का? नाही. जर तुम्ही लोक सगळं जग जागं होण्याच्या आधी 1-2 तास आधी उठताना त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ हवा निश्चितच मिळत असते. आणि या कॉलवर येण्यासाठी निश्चित 5 वाजता आपल्याला उठावं लागतं. म्हणजे या ठिकाणचे आरोग्य यात्री जे आहेत ना, हे सगळे आरोग्य यात्री आपल्या फुफ्फुसाची, आपल्या शरीराची निश्चितच खूप चांगली काळजी घेत असणार आहेत आणि घेत आहे. प्रदूषणात जगण्यास आपण टाळलं पाहिजे. घरातील हवेची सुद्धा गुणवत्ता आपण सांभाळली पाहिजे. बरेचदा काय होतं, आता मॅडम घरामध्ये काय आम्ही प्रदूषण करतो का असं आपल्याला वाटत राहतं, परंतु घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा धूर तयार होणं. आता चुली नाहीयेत, पण पूर्वीच्या काळी घरामध्ये चुली असायच्या आणि ह्या चुलीवरच्या गॅसवर स्वयंपाक केल्यामुळे सुद्धा बरेचदा काय व्हायचं की एक धूर तयार व्हायचा आणि या धुरामुळे श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि त्याचा परिणाम कळत नकळतपणे फुफ्फुसावर होत असायचा. खोल श्वास घेण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे. प्राणायाम हा सगळ्यात मोठा फुफ्फुसाचा व्यायाम असतो, त्यामुळे श्वास खोल आपण घेतला पाहिजे. आणि व्यायाम करत असताना सुद्धा आपल्या श्वासाची गती वाढत असते आणि ह्या कमी जास्त वाढणारी गती आहे ना, ती सुद्धा आपल्याला आपल्या फुफ्फुसांना एक प्रकारचा व्यायाम देत असते. स्वच्छता राखा आणि विशेष म्हणजे फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी करून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की माझं फुफ्फुस कमकुवत आहे, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, मला श्वास सोडायला त्रास होतोय, मला दम लागल्यासारखं वाटतंय, अशा वेळेला तुम्ही निश्चितच डॉक्टरांकडे संपर्क केला पाहिजे. पण डॉक्टरकडे जाण्याची वेळच येऊ नये इथपर्यंत जर तुम्ही दररोज या कॉलवरती आलात, दररोज व्यायाम केला आणि सकस संतुलित असा आहार घेतला ना, तर आपल्याला निश्चितच आरोग्य संपन्नता मिळणार आहे आणि डॉक्टर पासून दूर आणि फ्युलच्या जवळ आपण राहणार आहोत. हे शरीर आहे ना, हे नाशिवंत जरी असलं, एक दिवस जाणार आहे हे शरीर, पण हे शरीर जोपर्यंत आपल्याकडे आहे ना तोपर्यंत या शरीराचे मालक आपण स्वतः आहोत. आपण या शरीराला कसं ठेवायचंय ना, हे आपल्या हातामध्ये आहे. ईश्वराने ही खूप मोठी संपत्ती तुमच्याकडे दिलेली आहे की आपण फक्त म्हणतो शरीर ही आरोग्य संपन्नता ही संपत्ती आहे, परंतु ही संपत्ती केव्हा आहे असं कळतं आपल्याला जेव्हा एखादा अवयव आपला खराब होतो, आपण डॉक्टराकडे जातो आणि तो बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते सहजासहजी बदलता तर येत नाही, पण त्यासाठी आपल्याला अफाट असा पैसा ओतावा लागतो. आणि हे सगळं आपल्या नशिबी येऊ नये, आपल्याला या सगळ्यांना तोंड द्यावं लागू नये म्हणून या ठिकाणच्या सर्वांना, बुजुर्ग लोकही आहेत, तरुणही आहेत आणि लहानही आहेत, या ठिकाणी सगळ्यांना आमची अशी विनंती आहे की आपण दररोज सकाळी 5 वाजता उठा, छान एक्सरसाइज करा, या ठिकाणी वर्कआउटचा आनंद घ्या आणि त्यासोबत आपल्या शरीराला एनर्जेटिक ठेवा. या कॉलवर आम्ही येण्याचा जो काही माझा येण्याचा जो प्रसंग आलेला आहे किंवा या कॉलला मी का जॉईन झाले, तर पहा माझ्या मधले जे काही वाढलेले फॅट्स होते, वाढलेलं वजन होतं, हे कमी करण्यासाठी मी या कॉलवरती आले होते. या कॉलवर आल्याच्या नंतर अनेक चांगल्या प्रकारचे अनुभव मला माझ्या घरामध्ये सुद्धा आलेले आहेत. माझी आई आहे, माझ्या आईला गेली 25 वर्ष झालं तिला डायबिटीस आहे आणि ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा इन्शुलिनचे इंजेक्शन घेत होती. म्हणजे पहा 2 वेळा, 1 वेळा जर दवाखान्यात जाऊन आपण इंजेक्शन घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला नको वाटतं आणि स्वतःच्या हातानं अंगाची चाळणी करून घेताना मी आईला पाहिलेलं आहे. कारण जगण्यासाठी इंजेक्शन काही घ्यायला आपण तयार होतो आणि हे इंजेक्शन सुद्धा माझ्या आईचे बंद झालेले आहेत. हा आमचा वैयक्तिक रिझल्ट आहे.
फक्त एक वेळचं इन्शुलिन आपण तिला चालू ठेवलेलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने. परंतु अशा प्रकारचा जो काही रिझल्ट आहे, अनुभव आहे, तो तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. आणि कसलाही व्यायाम करण्याची हे नसताना, शारीरिक कंडिशन नसताना फक्त 80% रोल जो ह्या फ्युलचा आहे, या फ्युलनं माझं पहिल्या महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि या 10 किलो वजनाच्या नंतर मी आज 3 वर्षापासून या ठिकाणी कॉन्स्टंट वजनावरती आहे. ते फक्त या कम्युनिटी आणि या फ्युलमुळं मला आदरणीय माझ्या कोचनी या ठिकाणी आणलेलं आहे, ज्योती सानप आणि सुभाष सानप सर. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. या थँक्यू माय कोच, थँक्यू दिस कम्युनिटी आणि थँक्यू माय फ्युल असं म्हणून मी माझा हा कॉल जो आहे तो आदरणीय माझा रिझल्ट सुद्धा या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. माझ्या स्किन मध्ये सुद्धा खूप अमेझिंग असा चेंज या ठिकाणी झालेला होता. आणि काल जसं सारिका मॅडम म्हणाल्या होत्या की कितीही बोललो ना तरी फोटोच भरत नाही, तसं होतं. कितीही आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगत राहिलं ना तरी फोटोच भरत नाही. परंतु वेळेचं आपल्याला भान ठेवावं लागणार आहे. आपल्या सगळ्यांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. Thank you, my coach. Thank you, this community, and thank you, this fuel call over to Kokate sir. यस, जबरदस्त. क्लॅपिंग करूयात आपण खेडकर मॅडम साठी. जबरदस्त माहिती त्यांनी, ज्याला मराठीत फुफ्फुस आहे, हिंदीत फेफडे आणि इंग्लिश मध्ये लंग म्हणतात, त्याविषयी दिलेली आहे. मॅडम, थँक्यू व्हेरी मच. खर तर हृदय आपलं महत्वाचं आहेच, पण हे जे हृदय आहे ना, हे 2 फुफ्फुस मध्ये बसलेलं आहे. आणि रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचं काम, म्हणजे रक्त शुद्ध करण्याचं काम फुफ्फुस करतात. त्याच्याविषयीची आजची जी माहिती आहे ना, अगदी